जय महाराष्ट्र, नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 नोव्हेंबरच्या भागाचा एक रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. प्रतिमा आत्याला तन्वीचं स्वप्न पडतं व ती तन्वी असा आवाज देऊन उठते व रविराज विचारतात की काय झालं प्रतिभा, तू अचानक अशी का उठलीस. यावर प्रतिभा आत्या सांगते की काय नाही, मला फक्त एक स्वप्न पडलं, बाकी काही झालेलं नाही. प्रतिभा आत्या विचारते की आज तन्वीचा वाढदिवस आहे का. यावर रविराज विचारतात का, असं तुला का वाटतंय. व प्रतिभा आत्या सांगते मला स्वप्न पडलं की आपल्या तन्वीचा वाढदिवस आहे आणि आपण तिचा केक कापते व ती आपल्याला केक भरवते आहे. व रविराज म्हणतात की अरे वा, तुला सगळ्या गोष्टी आठवत आहे आणि आज तर एकदम महत्वाची गोष्ट तुला आठवलेली आहे. व प्रतिमा आत्या म्हणते मला जाग आली, मला असं वाटलं की आज तोच दिवस आहे. रविराज म्हणतात अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण तू अजून आता झोपणार आहेस का की उठणार आहेस. व प्रतिभा आत्या म्हणते नाही, मी उठतेच आता. आणि उठायला जाते तेवढा तिचं लक्ष तिच्या मंगळसूत्रावर जातं व ते थोडंसं तुटलेलं असतं. व प्रतिभा आत्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते व रविराजच्या हातात देते. म्हणते हे मला जरा जोडून देता, मागच्या वेळेस तुम्ही जसं केलं होतं तसंच करा, अगदी छान असं. हे ऐकताच रविराज मात्र आश्चर्यचकित होतात. प्रतिभा आत्या तिथून निघून जाते. पण रविराज म्हणतात की प्रतिभाला आता सगळं काय आठवायला लागलेलं आहे. थेट 24 वर्षापूर्वीची गोष्ट देखील तिला आता आठवत आहे.